आम्हाला किती आले तर 7-8 बाया आहेत आणि 2-3 माणसं आहेत, काही अंदरे बसले काही बाहेर आहे. अरे तुम्ही जा अजून लोकांना बोलवा ना, आपल्याला सर्व समक्ष ते चकव्याचं प्रकरण बाहेर काढायचं आहे ना. हा चकवा म्हणजे असते का नसते हे तर समजून लोकायले. मग खरा चकवा कोण आहे हे आज सिद्ध होणार आहे. आणि तुम्ही लोकांना कोण नाही बोलावून राहिले. भला ना भला नोका घेऊ ना म्हणा बा, आपण या तर घरी. हा लोक कसे म्हणे बोलणे ते कुठे देते म्हणे, आपण काही घेत नाही म्हणे बा, आपल्याला पैसे नाही, एक तर कसं खतालेच तर पैसे नाही आले कुठं आहे. म्हणून जे आले ते आले बा, आता काय आता त्याच्यापेक्षा इलाजच नाही ना, लोक येत नाहीत ना. तुमच्या लक्षातच नाही येऊन राहिलं ना, आपल्याला सेफ्टी डिव्हाइस घेऊ नाही घेऊ त्याचा काही विषय नाही आहे. इथं विषय आपल्याला चकव्याचा. त्याच्यासाठी लोक जमा करायचे आहे. सर्व समक्ष सिद्ध झालं पाहिजे ना ते, की याच्याजवळ थैली आली कशी, या तोट्याजवळ. यानं थैली याची इथून आपल्या गावातून थैली याच्या घरी गेली आणि कशी आली. आता कचाट्यात अटकलेला आहे, तुम्ही कायले मागं पुढे बोलून राहिले. जा काहीतरी ऑफर आहे असं तसं सांगा, लोक जमा करा. बाया घ्या सगळं घेऊन या तुम्ही. ते तर करतच म्हणा. आपल्याला कसं आहे म्हणजे कोण की मुंगशिरामचे माझे 21,000 याच्यात गेलेले आहे ना. माझा तर पंपही गेला समजा, पंपाचा विषय सोड, पण हे 21 तर निघन माझ्या याच्याकडून. ते सगळं 21 तुमचं जे काय खर्च आला ते पुरा काढा ना. आता सगळं इथंच आहे ना, ते आता कुठं पैणार आहे ते. आणि मी काय म्हणलो, याची गाडी पंक्चर करून टाका तुम्ही. गाडी पंक्चर करून टाका, नाही तर हे कसं काय काही पोया नेम नाही बरे याचा. हे डाकू आहे डाकू. आपल्याला वाटते हे वाटते तसं नाही बरे. ते आहेच म्हणा. सध्या कसं वाल्याची वाल्मिकी झाल्यासारखे करून राहिले ते, पण काही त्याचा रंग दाखवू नेमच नाही द्यायचा. अलग अलग सोंग करणारे माणसं हे. तर आता मग हे गाडी पंक्चर करून टाका नाही का. मग श्रीराम गाडी पंक्चर करते, मी लोकांना बोलावतो. आणि ते काय करू राहिले सध्या, घरात आहेत का ते? ते घरातच आहेत. त्याचे ते थैलीतलं सामान काढून राहिले, पाणी गिनी दिलं त्याले, बसलेले आहेत ते घरात. हो पाहिजे बा, नाही तर घरी देईन तुला चोट. घरी काही नाही तुया. हो तेच म्हणलं बा पाहिजे. आपण तर घरी नेत नाही बा त्याला. नाही त्याचा विशेष नाही ना. डॅनी बुडा त्याच्यासाठी ठेवला म्या, पूर्ण निगराणी त्याच्यावरच ठेवून आहे ती. आज त्याचा म्हणजे कार्यक्रमच करणार त्याचा आणि शिवल्याचा. शिवल्याला आवाज द्यायचा म्हणला, लवकर ये म्हणा. त्याच्या देखता समक्ष चकवा कोण दाखवूनच देत त्याला, मारत्यावर राव घालतील ते. ते क्लिअरच करायचं आता. बरोबर ठीक आहे मग मी जातो बोलावा दे. मग श्रीरामने सांगून द्या पंक्चर करायचं करून घ्या म्हणलं. त्याच्या गाड्याचे 4 टायर पंक्चर करून टाका मग श्रीराम भाऊ. चला मी जातो, त्याला जरासं त्या संग जरा 2-3 गोष्टी सांगतो. तोपर्यंत या तुम्ही. बरोबर टाकतो मी पंक्चर करून. संकेत सांगतो मी. संकेत भाऊ इकडे रे संकेत. कसं करता म्हणलं, आले का लोक. मग आले असेल तर सुरू करून देऊ म्हणलं. आता कसं 7-7:30 होऊन राहिले. विनाकारण कसं पाणी पावसाचे दिवस आहे, निघा लागन आम्हाला बी. झालं असेल तर पहा मग आता लवकर. येऊन राहिलं नाही पण मी आत्ता झालो. मी अजून कंदील बुडायला 1 चक्कर मारायला सांगितलं. मी आलं कसं कोणी राहिलं नाही पाहिजे. सगळे सरसकट आले म्हणजे कसं सगळ्याला माहिती लक्षात येते. नाही तर मग काहीच्या कानावर अर्धी पडते, काहीच्या कानावर पडत नाही. सगळ्याला फायदा झाला पाहिजे ना. 5-50 तुमचे कमीत कमी मी आज कटवतो म्हणजे कटवतो. त्याच्यात तुम्ही काहीच म्हणजे शंकाच बाळगू नका. आणले ना 50 आणले असेल ना. कसं पडलं का बिन पगारी फुलं तिकडे नाही ग. हो ना, बरंच खांद्यावर घेतलं नाही ना. म्हणजे लोक बोलावणं काय, घरी व्यवस्था करणं काय. हो ना, नाही तर कोण सापडते का आहे नाही का. 50 तर कटवतेच वाटते आपली. बराच बजेट दिसते इथं. बरं ठीक आहे ना देतच भाऊ, काही हरकत नाही. येऊ द्या ना मग, येऊ द्या. हो काही वांधा नाही. जरासं मागं पुढे आता स्वयंपाक पाण्याचा टाईम आहे, बायाचा लागतेच टाईम म्हणा. ती गोष्ट बरोबर आहे. सगळे द्या आवाज सगळे. हो ठीक आहे मग बसतो मी जरासं. आता भाचा लावून राहिला सेटिंग तिकडे सगळं. बस अंगणातली बरोबर बसले आपले की दिलं सांगू ना. पाहिजे मग 50 पर्यंत कटवायचा प्रयत्न करा तेवढे. थांब ना तू, आता पुरेच कटवतो मी. कार्यक्रमच करणार होतो आता. थांब जरासा आता. निळी थैलीवर ध्यान ठेवा लागल. डॅनी बुटाला टस मारून द्या लागल. बरं बसा मग तुम्ही इथं. मी पाहतो अजून काही आले गेले सवरले का. ठीक आहे बसा. बरोबर ठीक आहे ना. हो द्या लवकर आवा. हो तोपर्यंत माय थोडंसं कसं अभ्यासही करावं लागतं नाही. याचा काही आपलं नाही सांगता येत ना. लय लोक हुशार असतात बुवा. या मग तुम्ही द्या आवाज द्या घर. हे का आपल्या मग का सिक्युरिटी लावायला का म्हणून इथंच बसून आहे मग बसून. अरे का आबोजी जाण तुम्ही काय इथं बसले म्हणलं. बसा तिकडेच बसा ना अंगणातनी. हो येतो मी, जरा अभ्यास करावं लागते मुले. जा तुम्ही बाहेर. इथं काय आहे आता तुम्हाला काय माझ्या अडचण होऊन राहिली म्हणलं. इथं बसलो मी आता. उद्या तुमचा कार्यक्रम सुरू. तिथं बाहेर जाऊन काय करू मी आता. बसू द्या मुले. नाही काही हरकत नाही बसा. पण मी आणलं बा एवढे तकळ बंद बसेल आहे का आहे काय नाही. मगापासून उठणं नाही, बसणं नाही, जाणं नाही, येणं नाही. ठीक आहे ना बसा. माया काय चाललं बसा. हो ना समजलं ना मला तुमचं काय म्हणणं आहे ते. सेफ्टी डिव्हाइस बसवायचं म्हणतात तुम्ही. ते आपण तर 3 महिने अगोदर बसवलेलं आहे. धाब्यावर आले होते ना आमच्या तिथं आम्ही घेतलेलं आहे ते. मी काय लिहिलं होतं तिथं मीटिंगला, काय करू तिथं. घे नको घेऊ, त्याचा विषय नाही इथं. विषय दुसरा आहे तिथं. हे विषय बाजून ठेवतो. महत्वाचा विषय दुसरा आहे, चकवा प्रकरण. मग या चकवा प्रकरणाचा इथं सोक्षमोक्ष होऊन राहिला ना. कधीला म्हणजे काय म्हणलं गडबड काय चकवा घेऊ काय बोलू राहिले तुम्ही, काय विषय.
काय पा तुला सांगतो ना शांताराम, मी हे मामा लुटेर आहे का नाही, हे एक नंबरचा कलाकार माणूस आहे. हो, आपण म्हणून राहिलो मारतीच नाही रे बा पैसे चकवा बनवून. मारती गिरतीचा याच्यात काहीच रोल नाही, हे मारतीचा विषयच नाही. हे आपला मामा लुटेरे शिवलाल तोय गोटे याचं काहीतरी प्रकरण आहे. कारण की जे थैली मारुतरावने नेली म्हणते का नाही, ती थैली मामा लुटेरेवर आहे ना. 100% आम्हाला माहिती आहे ना. काय बोलू राहिले, ती थैली त्याची पैसे आहे का? अरे बाबा, म्हणजे मग समजा शिवलाल पासून त्यानं नेली, मारत्यावर नाव घातलं काय, तर त्याच्या पैसे आले ना ती थैली. मग तेच आम्हाला समजून नाही राहिलं. देवीदासचं म्हणलं तेच आलं ना की बा हे थैली आपल्या रामपुरातून त्या माणसाजवळ गेली कशी. म्हणून त्याला स्पेशल बोलावलेला आहे की डिवाईस शिकणं खपणं त्याला काही घेणं नाही देवीदासले. देवीदासचं म्हणणं आहे की इथं आपल्याला सोक्षमोक्ष करायचा आहे चकव्याचा. हो, हे थैली तुझ्यापाशी आली कशी याची खोलपेटिंग आम्ही तिथं करणार आहोत. म्हणून म्हणजे सगळे गावातले लोक तिथं जमा करायचे आणि सर्व समक्ष त्याचं काम काढायचं आणि शिवलाले तिथं बोलावायचं. सांग भाऊ का तुला थैली याला दिली का नाही. हो, काय आहे प्रकरण खरं खरं सांगा. आम्ही ते देवीदासले काही गरजच होती का हे फालतूचं आता मिटलं होतं नाही प्रकरण. पण मी म्हणतो देवीदासले कायले उचापती कामं करून राहिला म्हणलं. ते आता झालं गेलं पार पडलं, काय विषय काढला ते आता फालतू. ते मामा लुटेर कसं आहे, गुंडा माणूस आहे, फालतू दात खायचा आता बसा लागत. तिथे तुम्ही त्याला काही बोलसाल, काही मारझोड होईल, भांडणं झाले, फालतूचे नसतं काम काढलं अजून ते बदले घ्यायली ना. त्यापेक्षा विषय जसा आहे तसा जाऊ द्या, मिटून टाका. ते कायले बसले त्या भानगडीत नाही. आपले का पैसे गेले ते शिवलालचे गेले, आपल्याला घेणे नाही जाय ना त्याचे. बरेच लोकांना चांगलं वाटलं ना, जाऊ दे तिकडे. तू कसं काय करू राहिले म्हणजे कहून आता आता हुरायला सोक्षमोक्ष होते ना, तू काय लढून राहिला, तुला काय अडचण आहे. पण इकडे पाणी किती येऊन राहिलं, पीक पाण्याचं काय होते काय नाही हे प्रश्न राहिला आणि तुम्ही बसले आपले हे करत. काही गरज नाही या विषयाची. त्याने मी देवीदासले भेटतो ते क्लिअर करून टाकतो. जाऊ दे म्हणतो ते विषय सोडून दे. असू दे थैली गेली, आपल्याला काय करायला लागतं. असं काम आहे तुझं. कोणी काही करायला गेलं का नाही तुम्ही मागं ओढता त्याला. आता करू राहिला ना देवीदास, घेतलं त्याला खांद्यावर, मग करू द्या ना. आता आमची 21,000 रुपये त्यांनी गेले आणि 6.5 लाख रुपये त्या शिवल्याचे गेले. मग त्याचा लागू दे ना पत्ता काय काय नाही तर खरं खरं होऊ दे ना ते. चकवा असते नसते समजून दे लोकायले. तुही काय अडचण आहे याच्यातनी. हो, आता हे बा जे होते ते होऊ दे, मुकड्यानं राहायचो आता करा मग. आता माया काय म्हणणं आहे, पण मी एखादा म्हणून राहिलो बाकी विषय वाढू नका, फालतू निपटून टाका. पण जाऊ द्या, आता तुमची इच्छा आहे तर करून टाका. त्याला मामा फिट्टा, मामा तर मार खातेच वाटते, पण आमचं बी आता उघडकीश येते वाटते बा. काय होते काय नाही का. आता मामाच्या कानावर लवकर टाका लागेल, पटकन झालं. बरं ठीक आहे ना. मग चला मग आले का लोक, करा ना मग सुरू लवकर चला ना. मग त्याच्यासाठी बोलावं ना, तुम्ही बसले आपले वाद करत. लक्ष्मण ये लवकर तयारी करू ना. हो, मी आता देतो सरपंचाला आवाज, इकडे तिकडे सगळे बिलकुल सगळेच बोलावचे आपल्याला. चला येतो मग. हो बोला सगळ्याले, पण हे चकव्याचं सध्या सांगू नका लोकायला. तिथं गेल्यावर सांगा, नाही तर मग डिवाईस राहायचा जागेवर चकवा सुरू व्हायचा. हो, सध्याचे विषय कोणाला सांगू नका. आता लक्ष्मणला सांगितला पण सऱ्या गावात फिरू नका सध्याची. कोणाला काय फालतू आम्ही अजून जर सेटिंग करता आले तर ते नाही करता यायची. जा तुम्ही सांगा लोकायला सांगा, फक्त डिवाईसचं सांगा. फालतूचे हे ना कामं नका सांगू. नाही बा, मी कोणाला सांगत असेल फक्त लक्ष्मण तू आणि मुंशीराम आहे ना, आपला डॅनी आहे ना, देवीदास, 6 जणांचीच गोष्ट आहे. बाकी लोकांना माहिती नाही. तेच म्हणलं सऱ्या लोकांना आधी देसान सांगून मग त्या विषयाचं काही गांभीर्य राहायचं नाही. तिथं बॉम्ब सोडायचा एखादं म्हणा. मग तिथं स्फोट करा तुम्ही. तोपर्यंत आम्ही पाहतो काही ना काही. जा मग तुम्ही तोपर्यंत द्या आवाज द्या लोकायले. आता का तुम्ही काय लवकर येत झाला काय पासा तुम्ही. बाबा वार्ताहर कंदील बुडा सगळ्या गावात फिरून राहिला होता. मग चकवा चालू होत त्याचं लक्ष म्हणले सांगितलं. मग मी म्हणलं बाबा सगळीकडे पेरू नको सध्याची, होऊ दे तिथं जाता एका सोक्षमोक्ष करायचं आहे तर मग तिथं करा. सगळ्याला आधीच पेरतं का. आता ते दबलं कसं बी तर हे बा मारत्याला भाण्याला पाठवलं मी तिकडे. हो, शिवलाल काही 10-15 मिनिटं येत नाही, ते रोखते त्याला. हो, तिकडे खिंड ते लढवते. आणि दुसरी गोष्ट तू त्या मामाला भेटला कोणी टच मारला होता एवढ्या चान्समध्ये. अरे बैठकीत बसून आहे ते. हो डॅनी ते बसून आहे, मी गेलतोय ना. पण ते डॅनी उठूनच नाही राहिला तिथं. मग त्याला टच कसा करू मग मी ते मामाले. डॅनी कोणी उठ राहिला, काय झालं डॅनी ते काय बसलं तिथं. तिथंच भर बसवलं डॅनीले, ते काय उठते मग काय तर त्याच्यावर लक्ष ठेवासाठी. डॅनी काय आला म्हणतात मी. आता हे डॅनीला उठून द्यास लागते, नाही तर त्याला कसं सांगा म्या. फोन लावा त्याला, डॅनीला फोन लावा बरं. ते बकऱ्या गिऱ्या सुटल्या म्हणा तुमच्या. हो बस तिथून सटकला की तुम्ही चालले जा. येणे 10 मिनिटं कार्यक्रमाला आहे, तुम्ही काही ना काही करा. का तसं करावं लागत नाही का. हो, डॅनीला उठवाच लागते तिथून. थांब त्याला फोन लावतो मी. देतो रवाना करून मी जातो मग तिथं. हो बस 1 मिनिटात. हॅलो, हा बोला, काय कोण बोलता. अरे डॅनी आपण कुठं आहो, लवकर इकडे पाहा. तुमचे ते बकरे राजा कुठे चालले ना ते. बांधले होते का नाही मला दावे घेऊन. सुटून चालले ना ते. बोलून राहिला, बांधल्या होत्या ना रे, मी बांधल्या होत्या ना, काही सुटल्या काय 2-3 बकऱ्या इकडे आहेत. मी आता पाहिलं, मी कुठं आहेत तिकडे 2 दिसल्या. अरे लवकर या तुम्ही, ते मी धरून नाव इथं. मग ने ना तेवढ्या बांध ना आता तेवढ्या. काय आता मी कामात आहो जरा. मला कुठं बसवता इथं, मामा काम आहे ना बा, म्हैस धुवायची राहिली मै. लवकर या तुम्ही. हे पहा काय आहेत बकऱ्या इथं तुमच्या चालल्या नाही तर मग काय काहीच कामाचे ना बे निराले का निरा मतलबी लोक. जाऊ दे आता, हे का पाहून जाते कुठं नाही का. या लागन जाऊन. बरं येतो मी, येतो पाहतो, आलोच. या लवकर या फटकन. का मारत्या शिवला तू चालले ना रे, तिने आवाज द्या, दे लवकर आवाज दे लवकर. अरे कशी बी 10 मिनिटं जरी भेटले ना शांताराम भाऊले तरी मेळ बसवते ती तिकडे. पण हे जर का गेला ना गोंधळच आहे. अरे म्हणलं शिवलाल भाऊ, अरे कुठं चाललंय, इकडे ना 1 मिनिट. हे काय आला देडगण आता. काय अरे बा काय गडबड तुझी, चाल ना लवकर. तिकडे चालत नाही का ते. सेफ्टी डिवाइस घेत नाही का म्हणलं. जाऊ द्या तिकडे. या इकडे या तुम्ही, महत्वाची गोष्ट आहे ना, फायद्याची आहे तुमच्या. इकडे बाबा 6.5 लाखाचा फायदा आहे तिकडे. माझ्या इकडे कोणता फायदा करतो तू. तर 1 मिनिटात ऐकून घ्या. हा सांग काय आहे तर लवकर सांग बा, काय आहे काय चालले तिकडे. काय गरज आहे तिकडे तुम्हाला सेफ्टी बॉम्बची गरजच काय म्हणलं. तुम्हीच ते एक प्रकारचा बॉम्ब आहे राजान बसले आपले. मी काय म्हणत होतो, जरा महत्वाचा विषय होता. 2 मिनिटं आहे का म्हणलं तुमच्याजवळ. कोणतं काम काढलं त्याला लवकर सांगलं मारती. मला कसं जात आहे तिथं, घेणं आहे मला, आवश्यकता आहे त्याची. मग तुम्हाला नाही समजत त्याचं महत्व काय. अर्जंट सांग पटकन.
हो ना, आम्ही तिकडे चाललो, पण अजून लोक तरी जमा झाले का? जराशी जमा होऊ देते ते तरच सुरू करते ना. काही तर खपले पाहिजे का नाही? मग थांबा ना, गडबड काय करू राहिले? जाऊ ना, सोबतच जाऊ ना. पण महत्वाचा विषय हे आहे की आपल्याला लोणारला जायचं होतं, नाही तर मग चिखलदऱ्याला. दोनपैकी एक आपला जरासा विषय ठरला होता. या भाण्याची गाडी आहे आणि एक गाडी कमी पडू राहिली, म्हणून म्हणलं कसं तुमची गाडी होईल का ऍडजस्ट? होत नाही तर काय झालं, सांगा ना काही जायचं ते. हो, आपण बिलकुल तयार असा, तुम्ही म्हणसाल ते. तेच म्हणलं, तर आपण म्हणलं कसं घरात बसू तुमच्या, आणि किती रुपये भाडं सांगा, काय सांगा, मग नियोजन करून टाकू. हा म्हणलं पुढच्या सांगा लागतील तसं, इतके रुपये लागतील, मग प्रत्येकापासून एवढे एवढे जमा करता येते. मग चला मग बसू ना तुमच्या घरी. आम्ही ना आताच काय काढलं रे बा हे. पहिले मला इकडं निपटून आहे ना, हे काय लावलं माझं. हे बा मी काय म्हणतो, नियोजन काहीच करणं नाही लागत. तू जे ठरवशील त्याच्यात बसतो मी. हो ते काही विषय नाही त्याचा. तरी आपण कसं 2 मिनिटं ठरवून घेऊ, बसू ना आपल्या घरी. चला तुमच्या घरी बसू. काय म्हणतो, बा 1 घंटा थांबा तुम्ही. 1 घंट्यानं आपण बसू. मला जरा अर्जंट काम आहे. हो तुम्ही कधी नंतर बोलू याच्यावर. शिवलाल भाऊ, अरे काय माणसा राजा. शिवलाल भाऊ, काय कसे माणसं इतकी घाई असते का? हो मारता गेमच आहे आपला, काऊन की शिवलाले माहीत झालं वाटतं त्याच्या, म्हणूनच ती घाई कुराला जायची. काय माहिती शांतार भाऊ काय करते काय नाही. आता चल तिकडे जाऊ आपण. आता काय करतो का माणसा राजा तुम्ही पुरी गायला फाशी आणली ना. आता म्हणता काय झालं. हे थैली माहिती आहे का तुम्ही? हे थैली गावात घेऊन काय आले? तुम्हाला तुमचा हिस्सा 1,30,000 भेटला होता ना, मग मुकाट्यानं राहिला लागत होता ना. हे थैली घेऊन काय मिळून राहिले तुम्ही? थैली काय आणली गावात? नाही आता सरा म्हणलं घोर झालेला आहे आता. हो तुम्ही पुरे अटकलेले आहे म्हणलं इथं अटकलेले. हे आता बुडा होता का नाही, तुमच्यावर निगराणी ठेवासाठी आहे. पुरं कार्यक्रम होणार आहे तुमचा आता थोड्या वेळात. मग हे थैली काय आहे तुम्हाला चीज माहिती आहे का म्हणलं? काय आहे ते? बॉम्ब आहे बॉम्ब. मला काय माहित आता तुमचं काय आहे थैलीचं, काय आहे काय भानगड्या थैलीची? राजा, अरे हे थैली आहे का नाही, हे शिवलाल टोयगुटीची होय. 6.5 लाख रुपये ते चकवा बनवून मारती धुटकीन जे आणले का नाही, ते या थैलीत आणले. ते मा घरी ठेवली होती आणि मी तुम्हाला तुमचा हिस्सा द्यायच्या वक्ती मी तुमच्याकडे दिली. मी बा गावाच्या बाहेर बला गेलेली बरी, तुम्ही राजा गावात घेऊन आले बला. मग आता काय एकच थैली असते का? घेतली असन मग मी बाजारातून घेतली, त्या नाही घेतली असन शिवलालनं, असं सांगेन मी ना. याची दुसरी शाखा नाही ना, हे घरी तयार करेल आहे शिलाई मशीनवर शिवलाल टोयगुटेच्या घरच्या बाईनं. मग आणि ते देवदास सनसन जे आहे का नाही, ते याची हात धुवून मागा लागलेला आहे. हो की बा हे चकवा प्रकरणातली थैली आहे आणि हे तुमच्याजवळ आली कशी? हो हे खोल फिटिंग करायसाठी तुम्हाला त्यानं बोलावलेलं आहे देवदास सनसनीनं. आणि इथं भर लोकांनी आता तुमची अशी की तशी करणार आहे ते. अरे बापा रे, मग राजा आधी सांगायचं ना हे. तुम्ही राजा मला काय सांगता? मी साऱ्या गावात हिंडून राहिलोय थैली. आता मला काय माहीत तुम्ही आता हे असं प्रकरण व्हायला आहे म्हणून. मला काय सपन पडलं याच थैलीत तुम्ही 6.5 आणले म्हणून. माय भिंत घोर. मग आता काय करता काय मग आता मार्ग कोणता आहे? तेच तर मान आहे आता. ते देवदास लागला हात धुवून माग, तिकडून ते शिवलाल टोयगुटे आता येते का काय माहित आता. मग आता काय करावं कसं करावं, मीच आता सुचून राहिलो काय करावं काय नाही तर. काही हरकत नाही, मी निघतो इथून. हो मी काढता पाय घेतो बरोबर. हो हे लोक बसले की आपलं जरासं डेमॉन्स्ट्रेशन देतो मी. आणि काही पाना गिना राहायला बा असं तसं काही वस्तू आणाले बाहेर जातो. आणि भाचा मी बिलकुल रफादफा होऊन जातो आपली. हो ओमनी गाडी बाहेरच आहे. हो चाबी लावली की खो मेरे बाई. हो बस मी काही थांबत नाही इथं आता. 5 मिनिटात बिलकुल बरोबर निघतो मी. हो काढता पाय घेऊन घेतो मी. बस 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 मी कवर देतो तुम्हाला. तुम्ही फक्त काय करा, बस काहीतरी राहिला बा वस्तू असं म्हणून तुम्ही बाहेर निघा. दोघे सटका तिकडे मी तोपर्यंत कवर करतो इकडलं. बस लागन मग नाही का. हो 1,30,000 भरून द्यायची पै आहे नाही का. हो केवढ्याचे खपणार आहे डिवाईस. बरोबर ठीक आहे, मग मी करतो माझा कार्यक्रम बरोबर. हो आता आले वाटते लोक. हो चला मग चला तिकडे. तेच म्हणलं. हो सगळेजण ध्यान ठेवून आहेत तुमच्या ना, जरासं सतर्कतेनं. ठीक आहे मग. आता हे तर झालं आता मॅनेज नाही का. आता एक खेप देवदास सनसनीला जरासं कवर करावं लागेल. हो लय सनसन करून राहिला ते. हो ते एक खेप त्याचा मोरक्या दाबला की बस झालं का. बरं ठीक आहे मग, तुम्ही आता तुमच्या कामात राहा, मी मा कामात राहतो जरा. हो ठीक आहे मग. बरं ठीक आहे मग. हो चला मी जातो आता तिथं. हो सुरू होऊन जाते आता काम. काय करायचं, सरपंच नाही आले अजून. अरे कंदील आबाजी आलेच नाही हो अजून. काही लोक कसं काय सुरू करावं का नाही म्हणलं. आता काय करा, आता किती खेप बोलावं त्याला, 2-2, 3-3 खेप बोलावं झालं तरी आता ते आता पतच नाही. काय करा आता, त्याला वाटे घ्यास लागते का. जाऊ दे मग, जे आले ते आले, येते नापस मग नाही का. हो, जाऊ दे, करा सुरू करा चल दे. कसं आहे आपलं 2-3 मिनटं सांगा लागन, सटकन खुसका लागन इथून नाही का. हो इथं काय जास्त थांबलं की बस आपला कार्यक्रमच होणार आहे म्हणते नाही का. हो बरोबर. हो आता इथं 5-6 सेफ्टी आहेत आपले डिवायसेस. हो तेवढे गेले तरी चालते नाही का. बाकीची तर गाडीतच आहे. बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही आता. हो जे आले ते आले, नाही आले ते नाही आले, त्याला काय इलाज आहे आता. तर पहा आता, हे जे सेफ्टी डिव्हाइस असते गॅसचं, हे आपलं अतिशय महत्त्वाचं उपकरण आहे. हो हे आता असं म्हणा किंमत सांगतो मी तुम्हाला सगळं. पण पहिले कसं असते त्याचं डेमॉन्स्ट्रेशन सांगतो तुम्हाला. काय आहे त्याचं, म्हणजे काय काराबीन काय आहे ते. म्हणजे ते जे बंदूक असते का नाही, बंदूक ज्याच्यापासून बनते, गन असते ना, गन मेटल, तर त्याच्यापासून हे बनलेलं जे उपकरण आहे, हे सेफ्टी डिव्हाइस
हे किती फायदेशीर आहे हे मी तुम्हाला बरोबर सांगणार आहो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं हे तुमचा प्रश्न. मी काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. का भारूक सांगत बसते का बाबा, सटकन निघायची करणार बा. हो ना सांगा ना मग, लवकर घ्या, आटपतं घ्या जरा पटकन. अरे बुवा, का एखादा मन निघता येत असते का, चायचुई पाहा लागते ना. हा, तर मी काय म्हणतो, आता समजा आले समजा जे याची ते आले नाही का. अरे भाच्या, आपलं ते लायटर आणि ते आणलं करतं, ते गाडीतलं आणलं का म्हणलं. हो ते आपलं ते लायटर नाही, ते नाही आणलं म्या. तुम्हीच तर ठेवली ते थैली, कुठे ठेवली ते? असे सांगकामेच तर नाही पाहिजे संग, हो ना. सगळं रेडी पाहिजे ना. कसं भाजी करतो म्हणलं की मटेरियल पुरं तयार असलं पाहिजे. मसाला जायची पै. हे बा, थांब तू जरासा, मी आणतो ते. म्हणलं हे बा, थोडीशी कसं माफी मागतो तुमची, 2 मिनटं वेळ जास्त घेतो तुमचा. गेलो की आलोच मी. गाडीतनी आमच्या ते राहिलेलं सामान घेऊन येतो मी. मग कसं बागायदा बिलकुल सांगणं सुरू. ये म्हणलं मागे रे भाच्या लवकर. चाल द्या ना, आणा सामान, सगळं सामान आणा, पद्धतशीर आरामात सांगा, कोणाला गडबड नाही इथं. 12 वाजले चालते, आज कार्यक्रम करणंच आहे तो आज, नाही का. हो, फुल अँड फायनल. हो करा, आणा ते लवकर काय तुमचं. हो चल द्या आरामानं. हो चाल रे भाच्या. हो चाल बरं. म्हणजे सगळंच मग घेऊन येऊ, पाणी गिनी राहील ना. हो चाल हो पटकन. हो बस निघालोच आता मी. हो भेटा आता. चालले होते वाटते नाही, हो निघायच्या फिक्रीत होते. टायर पंक्चर दिसल्यावर काय करणार आहे आता नाही. पाहता का तुम्ही. अरे काय झालं म्हणलं, काय निघायच्या फिक्रीत होते का बा. अरे पायदा अर्ध्या सोडून पैसा न बाबा. थांबतात म्हणलं तिथं. नाही तर बस लोक बसले वाट पाहत तुमची. इकडे काय करू राहिले तुम्ही. अभिन पुरं पाणी फिरलं रे. अन कायच करा आता. निघालो असतो ना लगानं, गाडी पंक्चर करून ठेवली ना. आता निघाव कसं. नाही काहीतरी आता आयडियाच लावावं लागते. आता घनघणीच्या वरून भरून राहिलंय आता. म्हणजे काय म्हणलं, मला समजलं नाही बा तुम्ही काय म्हणून राहिले. तर कायचं काय आहे सगळं समजून ते थांबा जराशे. होऊ द्या ना तुमचं ते काय मार्गदर्शन करा. मनात उठून येऊ नका तुम्ही. काय आहे तुमचं, काय निघून राहिले होते, घराकडे चालले होते का. घराकडे कोण चाललो मी. आम्ही तर आता हे सामान पाहिजे होतं 1-2 ॲटम. हो ते आणण्यासाठी आलो होतो. मग काय हो, ते आम्ही काय कुठं चाललो. सगळं तेच तर म्हणलं, मिळालं चाललेस का कुठं. बरं ठीक आहे घ्या, काय घ्यायचं घ्या लवकर. सांगा लोक आले ते बरोबर. हो लोक वाट पाहून राहिले तुमची. हो ना, येऊनच राहिलो ना. बस घेतलं की निघालो. हो चाल रे भाज्या, घे लवकर चाल. मग काय पाणी गिनी संगच पाहिजे ना. स्फोट झाला तर काय करा. सगळं साहित्य जवळ पाहिजे ना. हो घ्या ना. हो घ्या, ते पूर्ण झाल्यावरच करतो मी काय करा ते. चला. टिपरीच बसते वाटते तिथं नाही का. हो दरवाजे बंद करून मारते वाटते लोक हे आता. बरं हो व्हा ना तुम्ही पुढे. आलोच. ते कुठं पैणार आहे तू आता, गाडी पंक्चर म्हटलं नाही का. हो पण सटकाच्या फिक्रीत होतं पण हे नक्की 100%. बरं या ना तुम्ही. हो या. मामा कसं करता म्हणला. आता हे गाडीचं पंक्चर आहे, कसं निघता कसं इथून. हे कसं आहे, सनसनी सुसू नाही देऊन राहिला ना. मग काय त्यानंच गाडी पंक्चर केली. हे आपल्याला काही सटकू देत नाही ते आता इथून. हो याले मॅनेज केल्याशिवाय काय ताल बसत नाही. हो या मी घनघणीले फोन लावतो, शांताराम घनघणीले. त्याला म्हणतो हे इथं फिल्डिंग लावतो, नाही तर काही हे ताल बसू देऊन नाही राहिलं. यानं केली गाडी पंक्चर. करा ना बा, त्याला लवकर करा पटकन, नाही तर ती येतील अजून डबल वापस इकडे. लवकर फोन लावतो. हो नंबर काढ त्याचा, मी बोलतो 1 मिनिट. हॅलो गेले का. ते काय निघता कसे निघता. ते टायर बसले ना गाडीचे पुरे. ते सनसनीनं पंक्चर केली वाटते बुवा. ते आलता मागच. वाटलंच तरी देवदास उठून गेलता ना इथून. हो ना, तरी लोक एकही बाहेर नाही येऊ दिले ते. बरोबर मग आता गाडी पंक्चर केली ते नाही का. अरे बापरे, आता काय करावं. काहीच करू नका तुम्ही. सनसनीला मॅनेज करा फक्त तुम्ही. हो त्याला एका कोपऱ्यात न्या, सगळं तुमची हिस्ट्री सांगून द्या. असं आहे म्हणा बा, आजच्या वेळेस पोटात घाल म्हणा एवढं. हो काहीतरी करून हँडल मारा, नाही तर कठीण काम आहे आता. हो आम्ही कसंही करून निघतो. अर्धा घंटा जर भेटला ना, आपला भाचा पंक्चर काढून ओके करते. हो मी तिकडे तो लोक सांभाळतो तोपर्यंत. हो नंतर पळतो. तसंच करावं लागतं आता. हो सनसनीशिवाय काही ताल बसत नाही आता नाही का. बरोबर पाय तुम्ही त्याला करतो, मॅनेज करतो. तुम्ही या आता, मार्गदर्शन सुरू करून द्या तोपर्यंत. हो भाच्याला पंक्चर काढणं सुरू कर म्हणा. बरोबर हो ठीक आहे मग. हो मी आलोच अंद्रे आता. हो लवकरात लवकर त्याला कोशिश करून कव्हर करा. ठीक आहे ठेवतो मी. त्याच्याशिवाय पर्याय नाही बरं. हो तेच म्हणून.
काय बोलून काय राहील तुम्ही? तुम्हाला शोभून राहिलं का हे बोलणं? हा, त्याला सोडून द्या म्हणता, पाहू द्या म्हणता. आम्ही कालपासून त्याच्यासाठी किती आता म्हणजे टोले घेऊन राहिलो. हा, तिघं जण आता कालपासून त्याच कामी आहो ना, की याले आता सगळ्या समक्ष क्लिअर करायचा मॅटर. कोण आहे बा, काय आहे. तर तुम्ही आता म्हणता की त्याला सटकू द्यायचं असतं, गाडी कायले पंक्चर केली. अरे आमचं आम्हाला माहीत काय आहे त्याचं. तुम्हाला माहीत आहे का ते काय प्रकरण आहे तर? मग चकवा कोण होय, खरा चकवा कोण होय हे आता सिद्ध होणार आहे. मग त्याच्याजवळ थैली गेली कशी शिवलालची? काही नाही शांताराम, तुझ्या हात आहे कडे याच्याने, म्हणून तर तू कसं माग करून राहिला. तू याच्यात आळकाठी आणून राहिला, याचा अर्थ काहीतरी याच्यात गोलमाल आहे. मग तेच सांगू राहिलं तुम्हाला, खरं खरं सांगतो ना काय गोष्ट याची. इथं पाणी मुरलेलं दिसते मला ते, नाही का? असं मी काय म्हणतो, काय खरं आहे ते मला स्पष्ट सांगा तुम्ही आता. नाही तर मी कसं आहे, तुमचा बी कार्यक्रम करणार आहोत आता इथं संगमंग. हा, मग घटना कशी आहे ते तर समजून घ्या तुम्ही. हो, मारते काय म्हणे, 6 लाखांनी टिपारी दिली म्हणे वावराच्या शिवलाल ना. शिवलाला दणका देतो म्हणे मी. तर त्यानं चकवा बनवून त्याच्यापचे 6 लाख आणले, मापच ठेवले. मग आपण बा हिशेवाटी करू आणि मग काहीतरी करू, नाही तर सत्कार मिळवू काहीतरी, असं आमचं ठरलं होतं. पण ते नंतर काय झालं, ते झालं मामा भांजेला माहीत. मामा भांजेला माहीत झाल्याच्यानं मग त्याला एक हिस्सा द्यायचं काम पडलं. आणि बाकीचे 4 हिस्से जे होते ते आमच्या पैसे राहिले. 1,30,000 आम्ही ते याला दिले. तर याला थैलीत दिले या. तर आम्हाला काय माहिती वापस येईन म्हणून. तर ते बाकीचे जे पैसे आहे की नाही ते शेफ आहे, ते पैसे काय आम्ही का खरचले का ते. म्हणून म्हणलं तुमच्या पोराचे नाव याच्यात खराब होईल, माय होईल. आणि हे मामा भांजे अटकीन फालतू मग कसं सगळेचे सगळे पैसे काढून द्या लागेल ते. आणि त्या पैशाचा आम्ही विनियोग चांगला केलेला आहे, ते तुम्हाला सांगतो नंतर काय केलं त्या पैशाचं. तर फक्त हे 31 आमचे मामा भांजेनं बुडवले समजा. तर म्हणजे खरा चकवा मारते होता नाही का? बरं, म्हणजे आता हे प्रकरण मग काय काय करायचं, दडपाचं का? तेच म्हणलं प्रकरण दबलं पाहिजे. एक तर आता का शिवल्याला थोडीच माहिती आहे की त्यानं का पाहिले का थैली आता झाकू ठेवू राहिला ते मगापासून. ते तर काही माहित नाही म्हणा, त्यानं पाहिले का नाही. पण त्याच्या घरची बाई आली ती बा आधी. नंतर मग अजून उठून गेले लोक, अजून आले. आता त्या बाईनं पाहिले असेल तर काही सांगता येत नाही. पण असं वाटते पाहिले का नाही असं काही मन नक्की माहित नाही बा. ध्यानी मनी आहे का नाही काय माहिती त्याच्या. नाही, त्या बाईच्या कुठे ध्यानात आहे काही नाही, ते कोणाच्याच लक्षात नाही. फक्त आपल्यालाच माहिती आहे ही घटना. आणि त्यांना आता थैली बरोबर त्यानं झाकून ठेवलेली आहे, त्यामुळे काही विषय नाही. म्हणून म्हणलं त्याला सटकन निघू द्या आणि तुम्ही काही मदत करू नका. त्या मग शिवलाला जर माहीत नसेल तर मग काय आता जाऊ द्या तिकडे नाही का. चांगल्या कामीच लावले पैसे आहे ना, पण पैसे सगळं हिशोब सांगतो ना तुम्हाला. पैसे कुठंच गेले नाही, चांगल्याच मार्गी लावलेले आहे. नंतर सांगतो, आता एवढी घटना सांगायला पुरत नाही तुम्हाला. फक्त त्याला सटकन इथून रवाना करणं आहे. बरं चला मग तिकडे. झोको त्याला काढून द्या तुम्ही. खुणावा त्याला बरोबर आणि घेऊन जा. मी काही अडचण आणत नाही. जा बरं, चला मग, चला अंदर चला तिकडे. पाहू काय करायचं. काहीच काळजी करू नका ना, 5 वर्षाची गॅरंटी आहे. मी का फोन चाललो कुठं? हो, मला फोन करा ना तुम्ही. जर समजा कमी जास्त झालं बी काही तर मी हो ना बसेल. 5 वर्ष गॅरंटी आहे त्याची. पीस टू पीस वापस देऊ तुम्हाला. कोणाकोणाला पाहिजे किती करू मग सांगा आता पटपट. तुम्हाला पाहिजे ना? बरं ठीक आहे. एक शांताराम गणगणे तुमचं पाहिजे का? बरं लिहू. बरं ठीक आहे. नाव सांगा. काय लखलके? बरोबर लखलके. सांगा नाव सांगा फटोफट. खरे शिवला फोन आला, वापस कोण आला म्हणलं काय कसं करायचं आता. हे होऊन राहिला ना कार्यक्रम, आला नाटपत. दांगडो काही करायचा. आताच तर खरी सुरुवात आहे. थांब ना तू, आता काळजी काय करून राहिला. आता होणार आहे खरा गोंधळ. आता जातो मी घेतो एखादा डिवाईस आणि दे म्हणतो बसून मा घरी. मी अंदर घुसलो की बस त्याला अंदर कोंडून घ्यायचं काय. कोंडून घेतलं की मग पुढे काय करायचं ते मी करतो. सर गाव जमा करतो तिथं आणि बिलकुल त्याची थैली समोर आणि तेही समोर. चला सांगल्या का कुठून आणली आणि मग करतो त्याचा कार्यक्रम काय आहे. चला होऊ द्या त्याला. आता कोण घेते घेऊ द्या. आणि चला आपणही घ्या एक पैसे द्यायचे नाही काहीच नाही, पुरे त्याला टिपारीच आहे आता. आणि चला बरं पाहिजे बघा, काही अंगलट नाही ना. म्हणजे कसं फालतू आपल्याला मार खा लागन. म्हणजे आपण काय चोर आहो का? आपली इथची थैली आहे, मग आपले पैसे गेलेले आहे. पोलीस स्टेशनला फोन लावू शकतो मी इथं. मग त्याला फक्त कोणणं महत्वाचं आहे. एक खेप ते अंदर अटकला की बस झालं, कामच झालं त्याचं. त्याला सटकू नाही द्यावं लागत फक्त. चला माग चला आता हुराला खरा गेम सुरू नाही का. उद्या अटकते ना पण. बस उद्याच्या एपिसोडमध्ये पुरं क्लिअरच कार्यक्रम असा यायचा आता. बस झाला, हे मामा भांजे सापडला, आपले पैसे हाती आले आता. झालं, कामच झालं आता. चला तुम्ही आता उद्या क्लिअरच करून टाकू. परवा दिवशी नवीन विषय. चला.